तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। लोणार शहर हे जगप्रसिद्ध सरोवर व त्याभोवती असलेल्या पुरातन मंदिरांसाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे। जगभरात लोणार सरोवरात आणि त्याच्या सभोवताली अनेक प्राचीन मंदिरे आढळून येतात। त्यातीलच एक मुख्य आकर्षण म्हणजे सुबक दगडी कोरीव कलाकुसर असलेले प्राचीन दैत्यसुदन मंदिर। भगवान विष्णूंच्या दैत्यसुदन अवताराला समर्पित असलेले हे ऐतिहासिक मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची इथे नियमित वर्दळ असते। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI अंतर्गत संरक्षित स्मारक असलेल्या या मंदिरामध्ये दरवर्षी मे महिन्याच्या मध्यात होणारा अद्भुत किरणोत्सव याही वर्षी शुक्रवार 15 मे पासून सुरू झाला। या ऐतिहासिक मंदिरामध्ये 15 मे पासून सलग 5 दिवस हा भव्य किरणोत्सव भाविकांना आणि पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे। आतापर्यंत प्रसिद्धीपासून काहीसा दूर असलेला हा सोहळा मागील 2-3 वर्षांपासून मात्र सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे। या मंदिराची वास्तुरचना प्राचीन वास्तुविशारदांनी इतकी अचूक केली आहे की सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या ठीक वर असलेल्या एका विशिष्ट छोट्या छिद्रातून सूर्याचा तीव्र प्रकाश थेट गाभाऱ्यात प्रवेश करतो। विशेष म्हणजे हा प्रकाश सर्वात आधी थेट मूर्तीच्या मुकुटावर आणि डोक्यावर पडतो। त्यानंतर सूर्याच्या बदलत्या स्थानानुसार आणि खगोलशास्त्रीय गतीनुसार तोच प्रकाश हळूहळू खाली सरकत मूर्तीच्या पायापर्यंत प्रवास करतो। या नयनरम्य नजराणा पाहताना जणू सूर्यदेव स्वतः विशिष्ट छिद्राच्या माध्यमातून मूर्तीवर सुवर्णाभिषेक घालत असल्याचा एक सुंदर साहित्यिक भास होतो। प्राचीन भारतातील स्थापत्यकला, वास्तुशास्त्र आणि दिशांचा अचूक अभ्यास दाखवणारा हा अभूतपूर्व सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी सध्या लोणार सरोवरातील मंदिर परिसरात इतिहास अभ्यासक, भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। MCN न्यूज करिता प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार। नमस्कार मित्रांनो, मी शैलेश सरदार, लोणार अभ्यासक। आज आपण आलेले जगप्रसिद्ध लोणार सरोवरमधील श्री दैत्यसुदन मंदिर इथे। या मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण वर्षी आता किरणोत्सवास प्रारंभ होतो। उद्या 15 मे ते 20 मे ह्या 5 दिवसासाठी आपला किरणोत्सव राहतो। वास्तुशास्त्र आणि खगोलीय शास्त्र या दोन शास्त्राचा अतिशय सुंदर संगम या मंदिरावरती केलेला आहे। त्यानुसार खगोलीय घटना म्हणून या लोणारला दरवर्षी किरणोत्सवास प्रारंभ होतो। 11 ते 12:30 ह्या दरम्यान आपल्याला हा किरणोत्सव बघायला मिळतो। तरी सर्व लोणारवासी आणि सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना नम्र आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने ह्या किरणोत्सवाचा एक अद्भुत घटना हे बघण्यासाठी या मंदिरामध्ये उपस्थित राहावे। धन्यवाद।